स्त्री कितीही सुंदर असली तरी या 4 गोष्टी असणाऱ्या स्त्रीपासून प्रत्येक पुरुषाने दूर राहावे. नमस्कार मित्रांनो, एखादी व्यक्ती दिसायला सुंदर आहे म्हणून ती चांगलीच असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या काही सवयी आपल्याला आवडत नाहीत म्हणून ती वाईट आहे, असा निष्कर्ष आपण लगेच काढू शकत नाही. खरं तर नातं टिकवण्यासाठी चेहरा किंवा बाह्य रूपापेक्षा स्वभाव, विचार, प्रामाणिकपणा आणि समोरच्या व्यक्तीचा आदर करण्याची वृत्ती अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे आजचा विषय कोणत्याही स्त्रीला वाईट ठरवण्यासाठी नसून, नातं जोडताना कोणत्या स्वभाववैशिष्ट्यांकडे काळजीपूर्वक पाहायला हवे याबद्दल आहे. कारण सुरुवातीला एखादी व्यक्ती आपल्याला खूप चांगली वाटू शकते, पण कालांतराने तिच्या वागण्यातून काही गोष्टी समोर येतात. त्यावेळी आपण भावनेपेक्षा समजूतदारपणाने निर्णय घेणे गरजेचे असते. त्यामुळे आजच्या या माहितीतील शेवटचा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो केवळ स्त्रीसाठी नाही तर पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही लागू होतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वार्थाचा विचार करणारा स्वभाव. कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेणे अपेक्षित असते. परंतु एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त स्वतःचा फायदा पाहत असेल, समोरच्या व्यक्तीच्या भावनांना किंमत देत नसेल आणि काम असेल तेव्हाच जवळ येत असेल, तर अशा नात्याचा विचार शांतपणे करणे आवश्यक आहे. हा गुण केवळ महिलांमध्येच असतो असे नाही. पुरुषांमध्येही अशी वृत्ती असू शकते. त्यामुळे व्यक्तीच्या लिंगापेक्षा तिच्या वागण्याला महत्त्व द्या. दुसरी गोष्ट म्हणजे खोटे बोलण्याची सवय. नात्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही वारंवार खोटे बोलले जात असेल, महत्त्वाच्या गोष्टी लपवल्या जात असतील किंवा समोरच्या व्यक्तीचा विश्वास जाणीवपूर्वक तोडला जात असेल, तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीकडून कधीतरी चूक होऊ शकते, पण चूक मान्य करून ती सुधारण्याची तयारी आणि जाणून-बुजून फसवण्याची सवय यामध्ये मोठा फरक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अपमान करण्याची वृत्ती. मतभेद प्रत्येक नात्यात होऊ शकतात. परंतु मतभेद झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कमी लेखणे, तिच्या कुटुंबाचा अपमान करणे, तिच्या कमतरतांचा वारंवार उल्लेख करणे किंवा लोकांसमोर तिला लज्जित करणे ही निरोगी नात्याची चिन्हे नाहीत. नात्यामध्ये मतभेद असले तरी एकमेकांचा सन्मान टिकवून ठेवता आला पाहिजे. कारण प्रेमासोबत आदर नसेल तर नात्यामध्ये हळूहळू दुरावा निर्माण होऊ शकतो. चौथी गोष्ट म्हणजे अतिशय नियंत्रित करण्याचा स्वभाव. जोडीदाराने कोणाशी बोलावे, कुठे जावे, कोणाला भेटावे किंवा प्रत्येक वेळी काय करावे यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर अशा वर्तनाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नात्यामध्ये विश्वास असणे गरजेचे आहे. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर अधिकार गाजवणे नव्हे, दोघांनाही स्वतःचे व्यक्तिमत्व आणि योग्य वैयक्तिक स्वातंत्र्य असते. पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येक समस्येसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवणे. एखाद्या नात्यात चूक झाली तर दोन्ही बाजूंनी स्वतःच्या भूमिकेचा विचार करणे आवश्यक असते. परंतु एखादी व्यक्ती कधीही स्वतःची चूक मान्य करत नसेल आणि प्रत्येक वेळी दोष फक्त समोरच्या व्यक्तीवर टाकत असेल, तर भविष्यात संवाद कठीण होऊ शकतो. समजूतदारपणा म्हणजे आपण बरोबर आहोत हे सिद्ध करणे नव्हे, तर समस्या कशी सोडवायची याचा विचार करणे होय. सहावी गोष्ट म्हणजे पैशांबाबत असलेली अतिशय स्वार्थी वृत्ती. आर्थिक परिस्थिती नात्यामध्ये महत्त्वाची असते, पण एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्याकडे किती पैसा आहे यावर ठरवता कामा नये. महागड्या वस्तूंची मागणी करणे, आर्थिक मदतीसाठी भावनिक दबाव आणणे किंवा पैशांच्या आधारावर नात्याचे मूल्य ठरवणे योग्य नाही. आर्थिक बाबतीत दोघांनीही स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवणे अधिक चांगले. सातवी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण नसणे. एखाद्याला राग येणे ही सामान्य मानवी भावना आहे. मात्र रागाच्या भरात शिवीगाळ करणे, धमकावणे,
वस्तू फेकणे किंवा समोरच्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर वर्तन मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत केवळ प्रेम आहे म्हणून सर्व काही सहन करणे योग्य नाही. स्वतःची सुरक्षितता आणि मानसिक शांतता यांना नेहमी प्राधान्य दिले पाहिजे. मित्रांनो, आठवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मूल्य तिच्या सौंदर्यावरून किंवा तिच्या भूतकाळावरून ठरवू नका. एखाद्या स्त्रीचे कपडे, तिचे रूप, तिच्या वैयक्तिक आवडी किंवा तिच्या आयुष्यातील पूर्वीचे निर्णय यावरून तिच्या चारित्र्याचा निर्णय घेणे योग्य नाही. त्याचप्रमाणे पुरुषाबद्दलही असेच आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य आणि वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नात्यामध्ये महत्त्वाचे आहे ते म्हणजे सध्याचा स्वभाव, प्रामाणिकपणा, परस्पर आदर आणि विश्वास. आचार्य चाणक्य यांच्या नावाने अनेक विचार आज समाजमाध्यमांवर फिरताना दिसतात. मात्र एखादा विचार त्यांच्या नावाने सांगितला आहे म्हणून तो शब्दशः त्यांचाच आहे असे गृहीत धरण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेणे अधिक योग्य ठरेल. जुन्या काळातील विचार आजच्या काळात वापरताना परिस्थिती आणि मानवी हक्क यांचाही विचार करणे आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, कोणतीही व्यक्ती स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून तिला चांगले किंवा वाईट ठरवू नका. नातं जोडताना तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव, संवाद करण्याची पद्धत आणि इतरांचा आदर करण्याची वृत्ती पहा. कारण सुंदर चेहरा काही काळ आकर्षित करू शकतो, पण चांगला स्वभाव आणि विश्वासच नात्याला दीर्घकाळ टिकवून ठेवतो. अंतिम निर्णय घेताना घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या तसेच समोरच्या व्यक्तीच्या सन्मानाचा आदर करा.